नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अमरावती महानगरपालिका निवडणूक, भाजपाची महायुतीची भूमिका, राष्ट्रवादीसोबतचं समीकरण, घुसखोरीचे मुद्दे तसेच उद्धवराज ठाकरे यांच्या विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. नवनीत राणा म्हणाल्या की विधानसभेत जशी महायुती होती, शिंदे साहेबांसोबत ज्या पद्धतीनं चर्चा झाली त्याच धर्तीवर अमरावती मनपाबाबत चर्चा सुरू आहे. 2017मध्ये निवडणुका कशा झाल्या आणि त्यानंतर आमदार कसे निवडून आले यावर सविस्तर चर्चा झाली आहे. उद्यापर्यंत काय ते स्पष्ट होईल. रवी राणा यांच्याबाबत बोलताना रवीजी 2014 पासून भाजपसोबत आहेत, त्यामुळे ते भाजपसोबतच राहतील. लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू असं भाजपने स्पष्टपणे त्यांना सांगितलं आहे. राष्ट्रवादीसोबतच्या संभाव्य युतीवर त्या म्हणाल्या की हा निर्णय आमचे पक्षनेते घेतील. अनेक ठिकाणी जशी राष्ट्रवादीसोबत युती होत नाही तशीच परिस्थिती अमरावतीतही असेल. आसाममध्ये घुसखोरी 200% वाढली असल्याचे रिपोर्ट आले आहेत. मुंबई, पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढल्याची आकडेवारी समोर आली. या रिपोर्टमध्ये सर्व हिंदू बांधवांनी लक्ष दिलं पाहिजे. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक आले आहेत. हा हिंदुस्थान आहे आणि त्याचं नाव हिंदुस्थानच राहिलं पाहिजे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलं की सेक्युलरवाद काँग्रेस करते, भाजप नाही. भाजप आपल्या तत्वांवर, विचारांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढते. विधानसभेत महायुतीने पाहिलं आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकलो. ठाकरे हे नाव फक्त बाळासाहेबांच्या सोबतच शोभून दिसतं. आज ठाकरे चादर चढवायला जातात. राज ठाकरे यांना माझा प्रश्न आहे, भोंगे कुठे गेले, हनुमान चालिसा कुठे गेला, यावरून त्यांची दिशा कुठे आहे हे स्पष्ट होतं आणि ते पुढेही चादर चढवायला जातील. राज ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या की त्यांचे अनेक व्हिडिओ सर्वांनी पाहिले आहेत. अनेक व्हिडिओ आमच्याकडेही आहेत. आम्ही ते सर्वांना दाखवू. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना राज ठाकरे यांनी हे लक्षात ठेवावं की एवढी वर्षे फडणवीसांनी त्यांना सांभाळून ठेवलं होतं. परिवार एकत्र आला याचा आम्हाला आनंद आहे. जे एकमेकांचे चेहरेही पाहत नव्हते ते आता दुकानदारी आणि राजकारणासाठी एकत्र आले आहेत. विचारधारा बाजूला ठेवून केवळ राजकीय स्वार्थासाठी ते एकत्र आहेत. हे पचण्यासारखं नाही असं नवनीत राणा म्हणाल्या. प्यारे खान संदर्भात बोलताना त्यांनी तीव्र शब्दात भूमिका मांडली की ज्यांनी हे वक्तव्य केलं ते त्यांच्या नावाप्रमाणे विचार मांडतात. मी काय करणार किंवा कसे करणार हे त्यांना विचारण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या खुर्चीचा सन्मान ठेवावा. बाहेरून येणाऱ्यांची चिंता त्यांनी करावी. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलेलं पाहायला मिळत असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भूमिकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हेच प्रयत्न करत आहे की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती, शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले त्या सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या. उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल. किती जागा मागितली? एक आठवडी तुमच्या विरोधात प्रचार करणार की तुमच्या सोबत असणार आहे? रवीजी BJP सोबत, भारतीय जनता पार्टीसोबत 14 पासून आहे. तर रवीजी भारतीय जनता पार्टीसोबतच राहणार आहे. ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून, आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नेहमीच आहे. राष्ट्रवादी पण तुमच्यासोबत अमरावतीमध्ये असणार आहे? ते आमचे नेते ठरवतील आणि मला जिथपर्यंत माहीत आहे की बरीचशी ठिकाणी त्यांच्यासोबत युती नाही करत आहे आणि मला वाटते अमरावती त्याच पद्धतीने ठरणार आहे. नवनीत जी, आज क्या चर्चा हुई? 3 विषयों पे चर्चा हुई. कितनी सीटें आप लोग शिवसेना को दे रहे हैं? अभी तक ऐसा कुछ सॉल्व नहीं हुआ है, पर कल तक उसमें बहुत सारा सोल्यूशन निकल के हल हो जाएगी वो भी सब्जेक्ट. मैम, टाटा एक रिपोर्ट है सोशल साइंस की कि मुंबई में जो है 2051 तक जो है हिंदुओं से ज़्यादा मुस्लिम होंगे. आपका बोलना एकदम बराबर है. जो घुसपैठिए हैं, जो अभी रिपोर्ट आई है टाटा की, जो आप जिस तरीके से बता रहे हैं, आसाम में 200% ग्रोथ उनमें पाई गई है. 30% आप मुंबई में प्रॉपरली देखेंगे तो वहाँ पर पाई गई है. आप वेस्ट बंगाल में देखिए वहाँ पर है. कश्मीर में देखिए कितने परसेंटेज उनका बढ़ा हुआ है. तो मुझे लगता है कि सभी ने जो ये डिस्कशन कल से हो रहा है और जो टाटा की भी रिपोर्ट्स आई हैं, एक बार सभी हिंदू भाई बहनों ने उसके ऊपर ध्यान ज़रूर देना चाहिए कि अगर कश्मीर में परसेंटेज ऊपर से लेके एकदम नीचे ड्रॉप्ड होता है सिंगल नंबर पे, और बांग्लादेश में जिस तरीके से माइनॉरिटी होते हैं हम, और आसाम में 200% वो बढ़ते हैं, तो ये सब चीज़ पे हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान का नाम रहना चाहिए. नवनीत जी, महाराष्ट्र में चुनाव हो रहा है, क्या हिंदुत्व का मुद्दा रहेगा कि विकास का मुद्दा रहेगा? देखिए, विधानसभा में भी हमने ना लोकसभा में कोई हिंदू और कोई दूसरे धर्म को आजू बाजू नहीं किया था. ये सेकुलरवाद जिन्होंने लाया है वो कांग्रेस पार्टी है, वो भारतीय जनता पार्टी नहीं करती है.
भारतीय जनता पार्टी अपने तत्वों पे और विचारों पे लड़ती है और विकास के मुद्दे लेकर लड़ती है। तो इस बार विधानसभा में सबने देख लिया, पूरे महाराष्ट्र में विकास के मुद्दों पे हम लड़े और विकास के मुद्दों पे हम चुन के आए तो हैं। उद्धव जी एक साथ आ गए हैं मनसे के साथ। जनाब उद्धव ठाकरे जी हैं वो। ठाकरे नाम तो मुझे लगता है बाला साहब ठाकरे जी के साथ ही चले गया, क्योंकि ठाकरे जी जो विचारों पे काम करते थे, आज उद्धव ठाकरे जी चद्दर चढ़ाने जाते हैं और चद्दर चढ़ाने वालों को पास में बिठाते हैं। सिर्फ राज ठाकरे जी से सवाल रहेगा मेरा कि भोंगे कहाँ गए, मस्जिदें कहाँ गई और हनुमान चालीसा कहाँ गया। पहले बोलते थे कि मेरे प्यारे हिंदू भाई बहन, और अब उनकी भाषा में आता है कि मेरे महाराष्ट्र के प्यारे मतदार। तो इसमें से आप समझ जाइए कि उनकी दिशा कहाँ पर जा रही है। अब वो भी चद्दर चढ़ाने जाएंगे कि उद्धव ठाकरे साथ में बिठाएंगे, तो उनको पूछना राज पड़ेगा। ठाकरे त्यांच्या प्रेसमध्ये बोलले होते की माझ्याकडे एक देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ते अल्लाहू अकबर बोलतात आणि असे अनेक व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत। मला वाटते की त्यांचे बरेचसे व्हिडिओ साहेबांचे सगळ्यांनी पाहिले, लाव रे तो व्हिडिओ। तर असे बरेचसे व्हिडिओ आमच्याकडेही आहे की लाव रे तो व्हिडिओ, आम्ही ते सुद्धा दाखवणार आहे सगळ्यांना। पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजींवर बोलायची, कारण एवढे वर्ष देवेंद्र फडणवीसजींनी राज ठाकरे साहेबांना सांभाळून ठेवलेला होता, तर ते साहेबांनी ते विसरू नये। मॅडम हे सांगा मॅडम एक प्रश्न असा आहे, दोन आपला एक महिला म्हणून आणि पत्रकार म्हणून हे प्रश्न विचारणं की दोन्ही भाऊ एकत्रित आले ॲज ए परिवार, आम्हाला सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला त्या गोष्टीचा आनंद झालं। जे एकमेकाचे चेहरे पाहत नव्हते, आज दुकानदाऱ्या चालू करण्यासाठी ते एकमेकासोबत बसलेले आहे, तर त्याच्यामध्ये अंतर आहे। ॲज ए फॅमिली आली असती तर पूर्ण महाराष्ट्राने बाळासाहेबांचं नाव घेऊन जल्लोष केला असता, पण विचार सोडून ते फक्त दुकानदारीसाठी आणि पॉलिटिक्ससाठी आले आहे, तर तो डायजेस्ट होण्यासारखा नाही आहे। मॅडम एक प्रश्न असा आहे, 2 दिवसापूर्वी तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदूंनी मुलं जे आहे ते जास्त जन्माला घालावे। आता टाटाची यावर प्यारे खान जे अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की राणा दाम्पत्यांनाच 2 मुलं आहेत, त्यामुळे मला वाटते आयोगांचे जेही ज्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या नावाप्रमाणे ते विचार त्यांची मांडलेली आहे। मी काय करणार, कशी करणार हे त्यांना विचारायची गरज नाही। ते आयोगामध्ये बसलेले, त्या खुर्चीची रिस्पेक्ट त्यांनी केली पाहिजे। जे बाहेरून घुसपेटिया येऊन आमच्या देशामध्ये, मुंबईमध्ये, आसाममध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये, काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने घुसपेटिया येऊन जे संख्या ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, माझं कॉन्व्हर्सेशन त्यांच्याकरिता आहे। जर कोणालाही मिरची लागली तर ते पाकिस्तान जाऊ शकतात। 1946मध्ये जेव्हा सेपरेशन केलं, 1947मध्ये जेव्हा देश आझाद झाला तेव्हा त्यांना पाठवलं होतं, काही लोक इथे राहिले तर त्यांनी हिंदुस्थानची कदर करावं आणि हिंदुस्थानमध्ये हिंदू लोकांची जनसंख्या वाढली पाहिजे, त्याकरिता त्यांनी बोलावं। तुम्ही ठाम आहे आपल्या वक्तव्यात त्यांनी हे शब्द वापरला नाही पाहिजे। आणि ॲज अ फिमेल त्यांनी जे माझी भावना आहे, डोक्यावर जे बिंदी लावतात, जे टीके लावतात, त्याचा तरी त्यांनी सन्मान करावा।